नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. मग सर्वांचं स्वागत आहे अजून आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण आहोत पुणे रेल्वे स्टेशनवर आणि आजचा आपला प्रवास होणार आहे पुणे ते मुंबई. ट्रेन नंबर 11014 कोयंबतूर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेसनी. आज इंटरसिटी ट्रेन्स वगळता एक एक्सप्रेस ट्रेनने मी मुंबईला चाललो आहे. दरवेळी आपण डेक्कन क्वीन किंवा आपले प्रगती एक्सप्रेस किंवा सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्यांनी मुंबईला जातच राहतो. पण प्रत्येक गाडीचा रन वेगळा असतो आणि प्रत्येक गाडीचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे आज मी एक एक्सप्रेस ट्रेन निवडली आहे मुंबईला जाण्यासाठी. आणि कोयंबतूर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेसचं पॅन्ट्रीमधलं जेवण पण खूप चांगलं असतं. नाश्ता वगैरे जो सकाळी मिळतो त्याचे पण मी रिव्ह्यू खूप चांगले ऐकले. त्यामुळे आज ती गाडी मी निवडली आहे. इथे प्लॅटफॉर्म नंबर 1ला शंट होते पुणे हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस. 10:50ला तिचं डिपार्चर असतं पुण्याहून आणि इथे आपल्या गाडीचं अरायवल होते. ट्रेन नंबर 11014 कोयंबतूर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस अजनी गॅस 7 लीड करतो आहे ट्रेनला. आजचा प्रवास हा खास असणार आहे कारण की मागील काही आठवड्यापासून खूप पाऊस झालेला आहे पुणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर पुणे मुंबई हा एक सिनिक रूट आहे. पुणे ते लोणावळा, लोणावळा ते कर्जत आणि कर्जतच्या पुढेसुद्धा आपल्याला निसर्गरम्य दृश्य पावसाचे खूप अतिशय चांगले असे बघायला मिळणार आहेत. आणि त्यात पण महत्त्वाचं जे असणार आहे ते बोरघाटाची जर्नी. लोणावळापासून पुढे कर्जतपर्यंत बोरघाट लागतो. यातले निसर्गरम्य दृश्य ते पण आपण बघणार आहोत. ॲक्टिव्ह वॉटरफॉल्स आपल्याला दिसणार आहे. भरपूर ठिकाणी झालेले आहेत कारण एवढा पाऊस चालू आहे मागील काही आठवड्यापासून. त्यामुळे अतिशय सुंदर आणि हिरवंगार पूर्ण झालेला घाट तो पण आपण बघणार आहोत. बरोबर 10:30 वाजता आपल्याला डिपार्चर सिग्नल मिळाला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 3वरून आपण डिपार्ट करतो आहे आत्ता. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2ला शेजारी मुंबई पुणे इंटरसिटीचं अरायवल झालं होतं. 37007 नंबरचा वॅप 7 होता तिला पुण्याचा नवीन POH झालेला. कामशेत स्टेशन गेल्यानंतरच आपल्याला अतिशय सुंदर असे दृश्य बघायला मिळणार आहेत पावसाचे. म्हणजे मोठे मोठे डोंगर तिकडनंच चालू होतात. मला वाटते वडगाव काने स्टेशन गेल्यानंतरच आपल्याला खूप सुंदर असं नेचर बघायला मिळणार आहे या रूटचं. पुणे अहमदाबाद पुणे दुरंतोचा रेक पार्क केला आहे इकडे मुंबई एंडला. आणि लेफ्ट साईडला पण पार्क केले होते काही रेक. आणि ही आपली मुळा मुठा रिव्हर पाणी सोडलेलं आहे खडकवासला धरणातून सध्या. त्यामुळे अशीच आपल्याला पुढे इंद्रायणी नदी पण दिसणार आहे. इंद्रायणी नदी कामशेत स्टेशनला अगदी लागूनच आहे. इंद्रायणी रिव्हर ती पण अगदी फुल भरलेली आहे कारण पवना डॅममधून पण पाण्याचा विसर्ग चालू केला आहे. मुसळधार पाऊस तिकडे पण खूप झाला आहे. तिकडे जास्तच पडतो आणि पाऊस त्या भागात कामशेत, तळेगाव, वडगाव, मळवली. कारण लोणावळा तिथनं जवळ आहे आणि पवना डॅम पण तिथे जवळच आहे. त्यामुळे
त्या एरियामध्ये पण खूप पाऊस असतो. सरासरीपेक्षा अतिशय मुसळधार पाऊस दरवर्षी पडतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस WDP 4D लोकोमोटिव्ह होता. आणि हिचा RSA आहे मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सोबत. हे बघा पाणी, सगळ्या नद्यांना पूर आलेले आहेत बहुतांश, पुण्याच्या आजूबाजूच्या. पुण्याहून निघाल्यानंतर शिवाजीनगर, खडकी आणि चिंचवड या तिन्ही ठिकाणी मेन लाईन मालगाडीने ब्लॉक केली होती. त्यामुळे आपण लूप स्किप घेतला आणि त्यामुळे ते काही आम्ही शूट केलं नाही. चिंचवडून निघाल्यानंतर आपली गाडी वेग धरते, स्पीड पकडते हळूहळू. आता 110 km/hने जाईल. आता आपण स्किप करतो आहे आकुर्डी रेल्वे स्टेशन. चिंचवड गेलं मगाशी आत्ता मागे. देहू रोड स्किप करतोय आपण आत्ता. लोणावळा पुणे लोकलसोबत क्रॉसिंग झाली आपली आत्ता. हे पुणे लोणावळामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं पण काम चालू आहे. हे JCB वगैरे त्यासाठी तिथे आणलेले आहेत. हे बघा, हे पूर्ण जागा मोकळी करतात 3ऱ्या आणि 4थ्या लाईनसाठी. कारण पुणे लोणावळामध्ये ट्रॅफिक पण एवढी वाढलेली आहे आणि बरेचसे एक्सप्रेस ट्रेन्स आणि लोकल सर्व्हिसेस अजून चांगल्या पद्धतीने चांगल्या स्पीडनी जाऊ शकतील आणि वेळेवर जाऊ शकतील याचे प्रयत्न मध्य रेल्वे करते. नेचर दिसायला आपल्याला चालू झालेलं आहे.
कामशेत रेल्वे स्टेशन स्किप करतोय आपण आता. इथे बाजूला आता इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदी एकदम फुल भरली ही पण, कारण पवना डॅममधनं पण पाणी सोडण्यात आलं होतं. ते मागे असे तिकडे डोंगरावर पाऊस चालू आहे बरं का. कामशेत रेल्वे स्टेशन इंद्रायणी नदीला एकदम चिटकून आहे हे रेल्वे स्टेशन. मळवली रेल्वे स्टेशन, स्किपिंग मळवली. आणि हे मळवलीचे आजूबाजूचे डोंगर जे आहेत ना, तिथले हे दृश्य आहेत. सगळे असे ढग लटकलेले आहेत आणि हिरवगार वातावरण आणि हिरवगार सगळं झालेलं आहे सगळीकडे चारही बाजूला. हे बघा, हा जो डोंगर आहे ना, हा एक्सप्रेसवेवरून पण दिसतो. पुणे मुंबई एक्सप्रेसवे या साईडला पॅरलल चालला आहे मळवली रेल्वे स्टेशनच्या बाजूनी बरोबर. हे असे दृश्य पूर्ण नेरळपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. पूर्ण सिनिक रूट, पुणे मुंबई रूट जो आहे तो पूर्ण सिनिक असतो पावसाळ्यामध्ये. पूर्ण असे ढग लटकलेले असतात डोंगराला आणि छान वाटतं बघून. आणि पाऊस तर 24 तास चालूच असतो, थांबतच नाही. ॲक्टिव्ह वॉटरफॉल्स पण, छोटे छोटे वॉटरफॉल पण दिसतात असं झूम केल्यानंतर. आणि आपल्या गाडीला आता आपण आहोत लोणावळा आउटर्सला. लोणावळ्याला आपल्या गाडीला हॉल्ट नाही आहे. आपल्या गाडीला डायरेक्ट पुण्याहून कल्याण हॉल्ट आहे, त्यामुळे लोणावळा आपली गाडी थांबणार नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस लोणावळ्यातून डिपार्चर होतं आहे आत्ता हिचं. आणि आपण स्किप करतो आहे लोणावळा रेल्वे स्टेशन. 11:30 झालेत सकाळचे. LTTला जाणाऱ्या बहुतेक गाड्यांना लोणावळा हॉल्ट नाहीच आहे, म्हणजे बहुतांश. आता ही एक गाडी आहे आपली कोयंबतूर LTT मुंबई, लोणावळा हॉल्ट नाही आहे हिला. क्लिअरन्स नव्हता, पण थांबली नाही गाडी, एकदम वेळेवर क्लिअरन्स मिळाला आहे आपल्याला, त्यामुळे आपण डिरेक्टली प्रोसीड करतो आहे. आता घाट उतरू आपण. इथून घाट चालू होतो, बोरघाट लोणावळा ते कर्जत इथून चालू होतो. आणि इथूनच आपल्याला अतिशय सुंदर असे नजारे आपण म्हणतो ना हिंदीमध्ये, सुंदर असे निसर्गरम्य दृश्य इथूनच सुरू होणार आहेत. वॉटरफॉल वगैरे छोटे छोटे. खंडाळा रेल्वे स्टेशनला आपला ब्रेक टेस्टिंग हॉल्ट असणार आहे. तिथे पण एक बाजूला एक खूप अतिशय सुंदर असा डोंगर दिसतो, ढगांनी असा पूर्ण व्यापलेला.
आणि हे कर्जत लोणावळा बोरघाट सेक्शनमध्ये गाडी चढताना मागून बँकर लागतात, ते हे बँकर्स आहेत कल्याण शेडचे WAG7 WAG7 बँकर्स, जे प्लॅटफॉर्मवर उभे आहेत तिकडे त्या साईडला. त्यांनी आत्ता कोयना एक्सप्रेस आणली वरती, कोयना एक्सप्रेसला होते ते मागे. आणि आपण आत्ता स्किप करतो आहे लोणावळा रेल्वे स्टेशन. खूप कमी गाड्या स्किप करतात लोणावळा, त्यातली आपली एक आहे. या स्पॉटवरून आता उतार चालू झाला आहे. आपली गाडी आता खाली उतरते आहे घाटातून. तिकडनं गाडी जेव्हा येते तेव्हा तिला चढाई करायला लागते, त्यामुळे मागे बँकर लावावे लागतात. आणि इकडनं जाताना गाडी उतारावरून जाते, त्यामुळे लोणावळा ते कर्जत जाताना बँकर लागत नाहीत मागे. पण अगदीच एक्स्ट्रीम कंडिशन्स असतील तर कधी कधी गाड्यांना ब्रेकर लावतात. समोर ब्रेकर म्हणजे समोर इंजिनच्या समोर अजून 2 इंजिन लावतात. गाडी हळूहळू खाली ब्रेकरच्या साहाय्याने जाते. मालगाड्यांना ब्रेकर लागतात, एक्सप्रेस गाड्यांना ब्रेकर लागत नाहीत. पण आत्ता सध्या हे जे लँडस्लाईड झालं होतं पुणे मुंबईमध्ये, तर ते पुणे मुंबई बोरघाट सेक्शनमध्ये, तर त्याचं काम आत्ता नुकतंच पूर्ण झालं आहे. तर काही गाड्यांना सध्या तरी ब्रेकर लावत आहेत. रिस्टोरेशन वर्क आत्ताच कंप्लीट झाल्यामुळे सध्या कॉशन म्हणून सध्या काही गाड्यांना ब्रेकर चालले आहेत. रिस्टोरेशन वर्क कंप्लीट झाल्यानंतर कोयंबतूर लोकमान्य टिळक टर्मिनस कोयंबतूर एक्सप्रेसच पहिली गाडी होती जी बोरघाटातनं पुण्याकडे आली होती. आपण ज्या गाडीतनं आत्ता चाललो आहे तीच गाडी सर्वात पहिली ट्रेन होती रिस्टोरेशन नंतर पुण्याकडे येणारी. खंडाळा रेल्वे स्टेशन हे बघा, हाच तो डोंगर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कसं वातावरण असतं ना, तसंच वातावरण सेम बोरघाटामध्ये होतं पावसाळ्यामध्ये. असे डोंगरांमध्ये बंगले वगैरे, वरती रिसॉर्ट वगैरे आहेत पण दिसतात. आणि अतिशय सुंदर दिसतं, पावसाळ्यात अजून जास्त सुंदर दिसतो हा एरिया. इथे आपला 2 मिनटाचा ब्रेक टेस्टिंग हॉल्ट होता. म्हणजे शेड्यूल हॉल्ट नाही आहे हा, ब्रेक टेस्टिंग हॉल्ट आहे. लोणावळ्याकडनं कर्जतकडे जाताना गाडी उतारावरून खाली जाते, त्यामुळे खंडाळा रेल्वे स्टेशनला ब्रेक टेस्ट करतात गाड्यांचे. प्रत्येक गाडी इथे थांबते, वंदे भारत पण थांबते. ब्रेक टेस्ट केल्याशिवाय खंडाळा रेल्वे स्टेशनवरून सिग्नलच मिळत नाही खाली जायला.
आपल्या गाडीला खंडाळ्यावरून थर्ड लाईनला स्विच केलं, त्यामुळे आपण फर्स्ट सेकंड लाईनवरून तर जाणार नाही होत. जर सेकंड लाईनवरून गेलो असतो तर तुम्हाला रिस्टोरेशन वर्क दाखवता आला असता. लँडस्लाईड नंतर जे रिस्टोरेशन वर्क झालं, मध्य रेल्वेने अतिशय कमी वेळात आणि कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे घाट रिस्टोर करण्यासाठी. वाव, हे बघा तो समोर वॉटरफॉल आणि इकडे पुणे मुंबई मिसिंग लिंक. हे दृश्य फक्त तुम्हाला बोर घाटातच बघायला मिळतील, ते पण पावसाळ्यामध्ये अजून जास्त सुंदर दिसतात. गाड्या पण जाताना दिसत आहेत बघा मिसिंग लिंक करून. आणि हा पहिला वॉटरफॉल आपण जो बघतोय मोठा, हा इकडे उजव्या साईडला. टनेल टू टनेल एंट्री आहे आपल्या गाडीची इथून डिरेक्टली. वाव, अमेझिंग. हे बघा, हे इथे सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून पूर्ण वर्क केलं जात आहे. लँडस्लाईड होऊ नये म्हणून घाटात परत पूर्ण हे जाळी वगैरे बसवायचं काम चालू आहे बहुतेक इथे. मिसिंग लिंक अजून पण दिसतोच आहे थोडाफार. आणि हा बाजूला पुणे मुंबई एक्सप्रेस वे पण दिसतोय. इथे जरा कॉशन आहे काम चालू असल्यामुळे. 30चं कॉशन लावण्यात आलं आहे तिथं. मंकी हिल रेल्वे स्टेशन. लोणावळ्यानंतर खंडाळ्यानंतर पुढचं स्टेशन आहे मंकी हिल रेल्वे स्टेशन. हे पण अतिशय सुंदर आहे रेल्वे स्टेशन. पावसाळ्यामध्ये हे बाजूचे जे डोंगर रांगा आहेत ना, हे अतिशय सुंदर दिसतात. त्या डोंगरातनं पण एक वॉटरफॉल ॲक्टिव्ह आहे. म्हणजे बारीक बारीक भरपूर आहेत, पण तो एक दिसणारा तो एक मोठावाला आहे, तो मधलावाला आहे वॉटरफॉल. इथून पण अशा 2 लाईन अशा वेगळ्या होतात. पहिली आणि दुसरी लाईन ह्याच्या साईडला 2 लाईन आहेत, या इकडे वळतात. आपण तिसऱ्या लाईनकडे आहे, आपण इकडे लेफ्ट साईडला वळू आता. आणि नागनाथ कॅबिनकडनं आपण पुढे पळसधरीला निघणार. पुढे या लाईन पळसधरीला एकत्र येतात.
हे बघा, रेल्वेचे ऑफिशियल्स आहे ना, दिवस रात्र काम करतात घाट व्यवस्थित ठेवण्यासाठी. आत्तासुद्धा काम चालूच आहे लाईनवर. कोणाला गैरसोय व्हायला नको याची पूर्ण काळजी मध्य रेल्वेने घेतलेली आहे बोरघाट सेक्शनमध्ये. कारण पावसामुळे काही सांगता येत नाही, कधी काय लँडस्लाईड होईल, कधी रुळाखालचे बॅलॉस्ट वाहून जातील, दगडं वाहून जातील. सारखी काळजी घ्यायला लागते आणि कर्मचारी वर्ग ती काळजी घेत आहेत, त्यामुळे त्यांना हॅट्स ऑफ आहे. ही जी वरती डोंगरावर एक लाईन चालली आहे ना, तिला कॅच सायडिंग म्हणतात. कॅच सायडिंग म्हणजे समजा कोणत्या गाडीचा ब्रेक वगैरे फेल झाला असेल तर त्या गाडीला त्या डोंगरावरच्या लाईनवर चढवून देतात. त्यामुळे ती कंट्रोल होते, स्पीड कंट्रोल होतो आणि गाडी थांबते. छोटे छोटे वॉटरफॉल पण ॲक्टिव्ह झाले आहेत बघा इथे बोरघाट सेक्शनमध्ये. प्रत्येक बोगद्याच्या बाहेर आणि अलीकडे हे वॉटरफॉल बघायला मिळतील. आणि पुढे आपल्याला केपी वॉटरफॉल पण दिसणार आहे. तो सर्वात फेमस केलेला आहे सोशल मीडियावर लोकांनी येऊन तिथे. आधी कोणाला तो माहीत पण नव्हता, तो सोशल मीडियामुळे माहीत तरी झाला की असा काही वॉटरफॉल बोरघाटामध्ये आहे. मागच्या 2 वर्षातच फेमस झाला आहे तो वॉटरफॉल जास्त. केपी वॉटरफॉल दिसणार आहे आता आपल्याला. त्या स्पॉटवर आलेलो आहे आपण. हे बघा, हा केपी वॉटरफॉल. इथूनच लोक व्हिडिओ घेतात ट्रेनचे. तेव्हा इथे अजून आत्ता पण 2 जण बसलेलेच आहेत. हे बघा, हे खूप सुंदर दृश्य आहे बोरघाटातलं हे. पावसाळ्यामध्ये बोरघाट अतिशय सुंदर होऊन जातो, अजून सुंदर होऊन जातो. प्रवास करताना अतिशय म्हणजे खूपच मजा येते. मी हायली रेकमेंड करेल की पावसाळ्यामध्ये पुणे मुंबई जर्नी जर नेचर आणि सिनरी अनुभवायची असेल ना, तर पुणे मुंबई प्रवास नक्की करावा पावसाळ्यात एकदा तरी. शुद्ध वातावरण आहे आणि मेन म्हणजे हवा पण शुद्ध आहे. या स्पॉटला पण एक वॉटरफॉल आहे बघा. हा वॉटरफॉल पायऱ्यांवरनं असं पाणी येतं आहे खाली. जिथे पहा तिथे वॉटरफॉल आहेच बोरघाटमध्ये ॲक्टिव्ह झालेले, कारण पाऊसच एवढा पडला आहे आणि सुरू आहे अजून पण.
बोरघाटामध्ये पाऊस 24 तास चालू असतो. डोंगराळ भागात वरती डोंगर माथ्यावर तर पाणी पडतच असते, त्यामुळे खूप सुंदर नेचर आणि सिनरी बघायला मिळते. हे बघा, वाव. पाच सहा बोगदे क्रॉस करून आपण थोडंफार तरी बाहेर आलेलो आहे आत्ता. आणि हे बघा, हा वॉटरफॉल डोंगराच्या अगदी मध्यभागी मस्त दिसतंय, एकदम सुंदर दिसतंय. हे जे दृश्य आहे ना, हे हे बघण्यासाठी पावसाळ्यात या रूटला आलं पाहिजे. अजून एक कॅच सायडिंग आहे बघा, या साईडला वरती चालला आहे ट्रॅक. मंकी हिलला एक कॅच सायडिंग होतं आणि हे मला वाटतं हे जांभूर कॅबिन आहे, तिथलं कॅच सायडिंग आहे हे. पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी, हिरवंगार पूर्ण सगळीकडे झालेलं आहे बोरघाटामध्ये. अगदी दाट जंगल आपण जे म्हणतो ना, मस्त वातावरण आहे, शुद्ध वातावरण.
मालगाडी क्रॉस होते घाटात, आपल्याला बोगद्यात चालली आहे बघा या साईडला, लोणावळ्याकडे चालली आहे ती. आणि हिला मागे बँकर लागले असणार आहेत कारण ही गाडी वरती चढते. हे बघा, हे मागे बँकर लागलेत, कल्याण व्यास 7 3 बँकर लावलेत मागे. आणि आपण आता चाललो आहे पळसदरी रेल्वे स्टेशनकडे, आपण खाली उतरतो आहे. पळसधरी रेल्वे स्टेशन स्किप करतो आता आपण. याच्यानंतरचं स्टेशन कर्जतच आहे डिरेक्टली. कर्जतला पण आपला हॉल्ट नाही आहे, कर्जत पण स्किप करणार आहे आपण.
लांब लांबपर्यंत सगळे ढगच दिसत आहेत आणि डोंगर दिसत आहेत आणि पाऊस चालू आहे, त्यामुळे अजूनच जास्त सुंदर दिसतं आहे सगळंच कर्जत रेल्वे स्टेशनचं आउटर. आता आपण चाललो आहे कर्जतकडे. स्किपिंग कर्जत रेल्वे स्टेशन. कर्जत स्किप करतो आहे आपण कारण आपला हॉल्ट नाही आहे इथे आत्ता. लाईन चेंज करायची होती त्यामुळे गाडी हळू झाली होती कर्जत आउटरला आणि इथून आता आपण ॲक्सेलरेट करतो आहे टुवर्ड्स कल्याण. कर्जत पनवेल नवीन रेल्वे लाईनचं पण काम चालू आहे कारण त्यांना आता लोकल ट्रेन्स पण चालू करायच्या आहेत कर्जतहून पनवेलसाठी. कारण कर्जतहून पनवेलला लोकल ट्रेन जात नाही तर हे लोकलसाठीचं नवीन टर्मिनल्स पण कर्जत रेल्वे स्टेशनला आत्ता काम चालू आहे, बनतं आहे हळूहळू. हे पण येत्या 7-8 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल, बऱ्यापैकी आहे. आणि कर्जत पनवेलची नवीन लाईन जी आहे लोकलसाठीची ती पण म्हणजे इकडनंच जाते. पॅरेलल जो आहे कर्जत पनवेल रूट त्यालाच पॅरेलल राहून ती लाईन पुढे जाते बोगद्यातनं वगैरे. नवीन बोगदा पण तयार केलेला आहे त्या साईडला, लेफ्ट साईडला. मगाशी आपण भिवपुरी रोड स्किप केलं आणि हे बघा, हे सगळ्या माथेरानच्या डोंगर रांगा आहेत. नेरळवरून माथेरानला जाताना ज्या डोंगर आपल्याला दिसतात त्या सगळ्या डोंगर रांगा आहेत. त्या तिकडे पण पाऊसच चालू आहे त्यामुळे असं एवढं सुंदर आपल्याला बघायला मिळतं आहे. आत्तासुद्धा पाऊसच चालू आहे बाहेर, त्यामुळे मी जरा कॅमेरा आत घेऊन वगैरे असं कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे, पण आलेला आहे चांगला व्हिडिओ. मी तुम्हाला जसं म्हणालो होतो की कोयंबतूर LTT मुंबई एक्सप्रेसची पॅन्ट्री कार फेमस आहे त्यांच्या जेवणासाठी वगैरे. तर आम्ही त्यांच्याकडनं उपमा घेतला होता, वडा सांबार उपमा आणि कटलेट घेतले होते. तिन्ही पदार्थ अतिशय उत्तम आणि चविष्ट होते. 40 रुपयामध्ये आम्हाला उपमा मिळाला होता आणि
वड्याची किंमत काहीतरी 50 रुपये वगैरे होती, पण ठीक आहे, मस्त आणि चविष्ट होतं. मेन म्हणजे खाण्यायोग्य होतं आणि आपण त्याला 10पैकी 9 वगैरे अशी रेटिंग देऊ शकतो. जास्त तेल नव्हतं आणि ॲफोर्डेबल प्राईसमध्ये मिळालं होतं. त्यामुळे या गाडीचं पॅन्ट्री फूड तुम्ही ट्राय करू शकता, प्रवास समजा केलात तुम्ही याच्यामध्ये कधी तर. आता आपण स्किप करतो आहे कल्याण जंक्शन. इथे आपला हॉल्ट होता, शेड्यूल हॉल्ट. पुण्याहून आपली गाडी डायरेक्ट कल्याणला थांबली आहे येऊन. फर्स्ट शेड्यूल हॉल्ट आपला कल्याण होता. 20 मिनटं वगैरे लेट डिपार्चर झालं इथून आपलं. कल्याणच्या पुढे आल्यावर ठाणे, दादर, कल्याण या स्ट्रेचमध्ये पण असे छोटे छोटे तलाव पण बघायला मिळतात. ते पण अगदी पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. कारण मुंबईमध्ये पण गेल्या काही दिवसांपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे सगळे तलाव, नद्या, मुंबईतले धरणं सगळे भरलेले आहेत. फेअर डिस्कस करायचं राहिलं होतं तुमच्या सर्वांसोबत. तर स्लीपर क्लास जर्नीसाठी मी पुण्याहून ठाण्यापर्यंत पे केले आहे 150 रुपीज. साध्या इंटरसिटी क्लास ट्रेननी समजा यायचं असेल, डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणी, सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस, तर या गाड्यांचं समजा सेकंड सिटिंगचं तिकीट पाहिलं तर 110 रुपये, 115 रुपये वगैरे आहे. आणि एक्सप्रेस ट्रेनचं स्लीपरचं तिकीट जर आपण बघितलं तर 150 रुपये आहे. थर्ड ACचं तेच तिकीट अबोव 500 जातं आणि AC चेअर कारचं तिकीट जातं 380-390 रुपीजपर्यंत. त्यामुळे मी तर स्लीपर क्लासने प्रवास केला, त्यामुळे मी पे केले 150 रुपीज. आणि आता आपण पोहोचणार आहे दिवा जंक्शन रेल्वे स्टेशनला. स्किप करणार आहे आपण. आपलं डिरेक्टली हॉल्ट आता ठाण्याला आहे. आत्ता आपण स्किप करतो आहे दिवा जंक्शन. जंक्शन का आहे तर इकडनं गाड्या टुवर्ड्स पनवेल जातात आणि पनवेलकडून सरळ तिकडे कोकण रेल्वे. जेवढ्या काही गाड्या मुंबईतनं कोकणात जातात त्या दिव्यावरून पनवेल आणि पनवेलवरून पुढे कोकण रेल्वे हाच रूट त्यांचा असतो. त्यामुळे हे दिवा जंक्शन मोठं जंक्शन आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्या, काही काही गाड्या पॅसेंजर गाड्या इथे थांबतात किंवा डिरेक्टली पनवेल थांबतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस आपली क्रॉसिंग होते. आत्ता अजनी वॅब 7 होता. आणि ही इकडनं जी येते ती दादर बलिया एक्सप्रेस आहे. स्पेशल दादर बलिया स्पेशल. खूप दिवसांपासून चालू आहे गाडी, अजून पण रेग्युलर केली नाही. स्पेशल म्हणूनच चालते. पारसिक टनल, पारसिक बोगद्यातनं चाललो आहे आपण आत्ता.
हा बोगदा क्रॉस केल्यावर कळवा, मुंब्रा आणि ठाणे. अरायविंग ठाणे रेल्वे स्टेशन आणि साईडला जी उभी आहे ती LTT मदुराई विकली एक्सप्रेस, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस मदुराई विकली एक्सप्रेस. पुण्याकडेच चालली आहे ती पण गाडी. आत्ता पुढे चेन्नई सेंट्रल गाडी गेली त्यामुळे हिला अजून सिग्नल नाही मिळालेला आहे, पण ही पण आता निघेलच. आपण आता इथे उतरणार आहोत ठाण्याला. आपल्याला पुढे CSTला जायचं आहे, त्यामुळे आपल्याला ठाण्याला गाडी चेंज करायला लागेल, कारण ही गाडी चालली आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. आपल्याला जायचं आहे CSMTला. ओके, आता आपण इथे उतरलेलो आहोत ठाणे रेल्वे स्टेशनला. आपल्याला जायचं आहे CSMT रेल्वे स्टेशन. तर आपल्याला इथून आता लोकल पकडावी लागणार आहे, कारण आपली गाडी चालली आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला. ती लाईन ठाण्यावरनं बायफर्केट होते. आपल्याला सरळ CSMTला जायचं आहे आणि इकडनं डिपार्चर होतं आहे पाटलीपुत्र लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेसचं. दोन्ही गाड्या LTTलाच चालल्या आहेत. ठीक आहे, हा एक छोटासा प्रयत्न होता पुणे मुंबई प्रवास दाखवण्याचा. पावसामध्ये पुणे मुंबई रूट हा कसा दिसतो आणि कसा प्रवास होतो, नेचर आणि सिनरी किती सुंदर दिसते, हा एक छोटासा प्रयत्न माझा होता तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा. मेन हेतू तोच होता. जर प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. मी त्या ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा नक्की प्रयत्न करेन. आणि पुन्हा भेटूयात असाच एका सुंदर प्रवासामध्ये. तोपर्यंत मी साईन ऑफ करतो आहे ठाणे रेल्वे स्टेशन इथून. गुड बाय मित्रांनो.